बाई का बाई हाय वाईट आधी असं बाई कशाला? अरे तुझ्या संशय घेतला कसला संशय? अरे हात चोरला तर मला चोरला कुठं? मग? अहो मी पाहता तुझं मला सापडला पाहता? साबणा होतो ना व्यवसाय मी म्हणलं पुन्हा बाई म्हणजे अहो सकाराम सेठ, अहो सकाराम साहेब, अहो सकाराम बापू, ए सखिया ए दली ए बाई हे कुठं हार हार कुठे सापडला रे तुला? अगं मला कुठं आलं सापडायला पाठाचं गेला तो म्हणजे गोब्याकडे. त्याच्याकडे होय. कुठे आहे तो? अगे तो कसा थांबतो गेला निघून अरे मुडद्या, मग त्याला सोडलास कशाला? हाताला धरून घेऊन यायचं नाहीस? ए हातात तर घेऊन यायचं नाही उद्या त्याचा पाय बदलायला सांगशील मला होय, पाय धरण्यासारखाच आहे तो. अरे मुडद्या, असला माणूस लाखात एखादाच असतो. किती मोठ्या मनाचा आहे तो. असं वाटतं त्याच्यावरून जीव ववाळून टाकावा. येडे अगं जीव चोळून टाकायचा तर का चांगला तालीवर बघ आणि त्याच्यावर टाकी जीव हे कसला आला बिन आकलीचा तू बी हा हिच्या अकला कुठे शाळ घ्यायला गेली होती हा सोन्याचा हार परत करतोय हलकत मेला मुडदा काढला याचा असं वाटतंय त्याला कचा 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 याच्यावर याद राख परत बोलशील तर. बकरी हे बाजू बाजू माफ करा. काय माफ करा? डोळं फुटलं काय तुमचं? आयला ज्या ज्या वेळेला घंटीवाली गाठी हातामध्ये घेतोय त्या त्या वेळेला कोण नाही कोण येऊन अंगावर धडकतंय. अव तसं नव्ह पर हे गबसा नाही मी म्हणतो अख्ख्या गावात अंगावर येऊन धडकायला हा एकटा जण धोबी सापडला काय तुम्हाला? म्हणजे तुम्हीच जाण्या धोबी होय? मग दुसरं कोण असणार? मीच. आयला तुम्ही मला ओळखीत नाही म्हणजे या गावात तुम्ही नवीन दिसताय. होय आम्ही मुसाफिर आहोत. निश्या नाही मुसाफिर चीन जपान आयलंड वगैरे अशा देशातून जाऊ लांबून. हा म्हणजे तुम्ही बेवारशी परदेशी हा तेच हो परदेशी काय बेवारशी काय एकच. चला घरी चला घरी चला. तुम्हाला कशाला त्रास? ही दोन मोजके आहेत आणि ही दोन कशाला? आता काय त्रास तर होणारच हो पण आमच्या आईने सांगून ठेवलंय की कुणी बेवारशी दिसला की पहिले त्याला घरी आणून चाय पाणी दे. काय कुणाच्या रूपानं कोण कवा कधी कुठे येईल ते सांगता येत नाही. आता तुमच्या दोघांच्या रूपानं काय माती धोनी येणार आहे मला पण आम्ही आईवाले पडलो का नाही? आईवाले म्हणजे आईवाले म्हणजे आईचं ऐकणार आहे. तुम्हाला आहे का? नाही. हा आई नाही ज्याला आय नाही त्याला काय नाही. एक वेळ माणसाला बाप नसलं चालत पण आय पाहिजे. म्हणजे काय की आयमुळे एक प्रकारचा उठाव येतो समाजामध्ये एक मान असतो म्हणजे एक दर्जा. त्याच्या आईला तुमच्यासारख्या बेवर्षा सांगून काय फायदा? गाढवा पुढे वाटली गीता हात लावा. हात लावा म्हणजे कुठे बी हात लावायचा काय? मग काय बोचक्याला हात लावा. आपल्याला समजायला उशीर लागेल. बरं धोबी दादा तुमचा धंदा कसा काय चाललाय? धंदा चाललाय आपला म्हातारा गोळ्यावाणी टिक्की 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 चाललाय. नाही ते असं नका पण काही म्हणा धोब्याच्या धंद्याला मरण नाही. बरोबर अजाबात नाही धोब्या धंद्याला अजाबात मरण नाही. मेला तर धोबी मरण धंदा शाबूत. बरोबर बोलणं का बोलण्याचं पिल्लू. अहो कोळशाचा भाव वाढला निळ वाढली खळ वाढली पण दर कायम एक आणा इस्त्रीचा तो वाढला नाही. धोब्याने जगायचं कसं? ते खरं दरबारची कापड तुमच्याचकडे धुवायला येतात ना? दरबारची कापड आमच्याकडे कायद्याने पाहिजे का नाही? पाहिजे का नाही? पण नाही आमच्याकडे कशी येणार? अहो शेकड्या मग 4 रुपये खाजी कारवाई हातावर टिकवावं तेव्हा कुठे दरबारी कपड्याचं कंत्राट मिळतं. आता बोला ऐका म्हणजे खाजगी कारभारी लाच खातो? कोण खात नाही तेव्हा तोच खातो म्हणावं. समजी खात्यात फार संत्र्यापासून मंत्र्यापर्यंत आणि शिपायापासून साहेबापर्यंत समजी खात्यात. नाही खाऊ द्या माणसाला तोंड आहे म्हणजे खाणार पण खात्यात ती खात्यात आणि मायला मी पचव देतो. हा त्याचा राग येतो बघा. वा वा धोबी दादा लोकांची तुम्हाला बरीच माहिती आहे. आता हे घ्या अहो कापड धुवायचा धंदा आमचा
कुणाच्या अंगावर किती मळ आहे हे आम्हाला नाही कळणार तर काय तुम्हाला कळणार हा? तुम्हालाच मग त्याला येडच दिसताय. इडी आहे का? हा? इडी नाही आम्ही वेळ ओढत नाही. तुम्हाला पाहिजे का? नाही हो, आम्ही बी ओढत नाही. मी म्हणलं तुमच्या जवळ जर असल हा. तर तुम्ही कुशाल वाढा. हा, म्हणजे आमच्या भरोशावर राहू नका. आम्ही पान खातो. हं? पान चालेल का? पान मग पान चालेल का? हा? चांगलं पळेल की. आता फुकटचं मिळालं काय झालं खायला? खाऊ मस्त खाऊ. खा. हो, मस्त की. त्याला काय होतंय? पान दे. दे दे. पान दे. अरे दे ग, तू सांगू तर दे ना. त्याला चिकट दिसतंय. दे इकडं. हा दोस्त आहे का कोण तुमचा? दोस्त आहे दोस्त. सोबत नाही तुम्हाला? घ्या त्याला हात खराब आहे का? पान द्या म्हणजे. पान तुम्हाला द्या. अरे 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 अरे. असू द्या असू अरे द्या. बाबा माझी कापड खराब होत्या म्हणून मला कळत नाही काय? आता माझी झालेलीच आहे. हा झोपायला कसं स्वच्छ राहावं राहायला लागतं. पाहिजे. निर्माण या. द्या इकडे. पान कुठे? त्याला हात खराब आहे. इलायची पान याला म्हणतात पान. घातल्या बरोबर कळतं हो. नाही आमच्या गावाचं पान मिळतं नाही असं नाही, पण गादीवर खाल्लं काय आणि वड्या झाडावर चढून खाल्लं काय एकच हो. जरा चढ. अरे. काय म्हणत होतो? आमच्या राज्यात म्हणजे कसं आंध्र जायचं हा आणि कुठलं तरी खात. मग राजा काय करतो इथला? कळलं? हा हेच करतो. तुझं काय करणार? अहो त्याच्या बिचाऱ्याच्या अंगामध्ये 17-15 रोग आहेत. आमच्या राजामध्ये रोगाचे गोडवा नाही हो. सकाळी उठल्यापासून सारखं चाटण सारखं चाटण. तुम्ही लोक बंड का नाही करत? मोर्चा का नाही काढत? मोर्चा? अहो या गावात मैत्याला 4 माणसं जमत नाहीत तर मोर्चा काय करणार? त्याच्या ऐकून नालायक लोक एक नंबरचे डरपोक. डरपोक काय झालं? डरपोक काय? काय? पांढरा कडा उठकी झाले त्याला. मग या सगळ्या अंदाबंदीवर काही उपाय नाही असं समजायचं का? उपाय नाही कसा? उपाय अरे बाबा जाणीव उपाय. एक दिवस अंगावर यायला पाहिजे आमच्या. कोण? कोण म्हणजे राजवस्त्र. हा. म्हणजे राजाची कापड अंगावर यायला पाहिजे. एक दिवस का होईना पण मी या नगरीचा राजा व्हायला पाहिजे. तिच्या मायला मी मग एकेकाची मुंडकी. हे असं होतंय बघा. आमचं टेम्परमेंटच जाते. एक दिवस असा चमत्कार घडाल. चमत्कार? चमत्कार नाही हो. चमत्कार म्हणजे मामूली. चमत्कार म्हणजे मोठा घडल. चमत्कार असा चमत्कार घडल की या नगरीचा राजा माझ्या घरी मला म्हणाल धोबी दादा तुम्ही राजा होता का? राजा होता? मग म्हणाल तू कापड सुटलो का? कापड सुटलो तुझ्या मायला? मग तो म्हणाल आयला फिरतंय का हो घर माझं? काय म्हणलो मी? एकदा अंगावर यायला पाहिजे. मला मी एकेकाला लंबा करून टाकेल. अरे गेले चोर आले हराम खोल भाडगाव झाले. मला तुमचा बाप उठेल ना. तो आवाज करताय.
मला आपलं काम झालं. हो. बघिया ना अहो बघी काय ना का? अख्ख्या गावाला कळलं ना मग. हो. याला आपल्याला गुपचूप न्यायचा आहे ना. पण कसा न्यायचा? ए गण्या, बाहेर कोणीतरी आलं वाटतं. महाराज तुम्ही बाहेरच्याला वाटायला लावा. हं. तोपर्यंत मी याला गुंडाळतो. हं. हा पण जेवण तर ठेवा. ओ मरू देऊ नका. हो ना. हा.